लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे। या 5व्या टप्प्याच्या प्रचारासाठी फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आलाय। दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पिंपळगाव बसवंतमध्ये बुधवारी झाली। या सभेसाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भारतीय जनता पार्टी पक्षाचे समर्थक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दाखल झाले होते। याबाबत अधिक माहिती या पदाधिकाऱ्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान विश्वनेते आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांची नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आज विजयी संकल्प सभा त्या ठिकाणी होत आहे। त्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंडलातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, देशप्रेमी नागरिक, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आज हे सर्वजण आम्ही कार्यकर्ते निघालो आहोत। हजारोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वर मंडलातील कार्यकर्ते त्या ठिकाणी मोदींचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहे व आमचे ऊर्जास्थान देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे विचार त्या ठिकाणी सर्वजण ऐकून त्या ठिकाणी दिंडोरी लोकसभा व नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे व डॉक्टर भारतीताई पवार या प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजयी होणार आहे। त्यासाठी आजचं मोदीजींचं मार्गदर्शन हे सर्व नागरिक, मतदार व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असणार आहे। आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना भेटण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने निघालेलो आहोत व देशामध्ये परत संपूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता त्या ठिकाणी स्थापन होऊन देश अधिक प्रगतीपथाकडे जाऊन त्या ठिकाणी विश्वस्तरावरती प्रथम क्रमांकाचा भारत देश होण्यासाठी आदरणीय मोदीजी हे अविरत कार्यरत आहे। तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक होणार असून नाशिक लोकसभेमध्ये देखील मोदींना मत देण्यासाठी, मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी धनुष्यबाण या निशाणीला मत देऊन हेमंतप्पा गोडसे व डॉक्टर भारतीताई पवार यांना विजयी करावं असं आवाहन या ठिकाणी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पिंपळगावला जाहीर सभेसाठी त्र्यंबक तालुक्यातून कमीत कमी 200 गाड्या भरून कार्यकर्ते आम्ही सभेला रवाना होत आहे। तर मोदी साहेबांनी जे बी कामं केलेत, आज भारतात नाही तर जगामध्ये G20चे अध्यक्ष झाले, त्याच्या कामाच्या स्वरूपात सर्व ग्रामीणचे लोक, शेतकरी वर्ग आपल्या दर महिन्याला आपल्याला 2000 रुपये लाभ भेटतो आणि येत्या काळात पुढे बी भविष्यात 5 वर्ष आपल्याला रेशन धान्य फुकट देणार आहेत। तर सर्व तालुक्यातून आपण सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष बच्चाव सर यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे आपले देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब, तालुक्यातले आमचे सुयोगजी वाडेकर, जयराम भुसारे आणि आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब मोंडे, कामगार आघाडीचे बालराव साहेब, आम्ही सर्व तालुक्यातून पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि आज सर्व सभेला जात आहेत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।